नमस्कार, मी प्रमिला. चला आज आपण लाडू बनवणार आहोत. एकदम पौष्टिक आणि थंडीच्या दिवसासाठी खास. आणि केस गळणे, सांधेदुखी, सर्दी, खोकला ते थांबण्यासाठी आपले हे लाडू बनवत आहोत. सर्वात आधी मी तूप घेतलं आहे, गाईचे तूप वापरते. आपण 1 वाटी मी डिंक घेतला आहे. डिंक आपल्याला मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. तूप गरम असल्यामुळे पटकन भाजल्या जातं. आता हा डिंक बाकी तो पण भाजून घेते मी चांगला. तुपामध्ये आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. एवढा झाला आहे. आता छोटी वाटीने मी बदाम टाकले आहे, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे चांगले छानपैकी फ्राय झाले पाहिजे. काजू घेतले, त्याच वाटीने मी 1 वाटी काजू घेतले आहे. काजू पण आपले भाजले आहे. आता काढून घेते मी. आणि अर्धी वाटी मी घेतलेले आहेत काळे तीळ, सफेद तीळ, टरबूजची बी, सूर्यफूलचे बी आणि ओळुंब्या. ह्या अर्धी वाटी घेतल्या आहे, सर्व अर्धी वाटी. आज सर्वात आधी मी ओळुंब्या तुपामध्ये त्या भाजून घेत आहे. आता हे 1 मिनिटांमध्ये भाजल्या जातात. मिडियम गॅसवरच आपल्याला भाजायचे. आता तूप काढून घेतलं मी ते. आता हे आपल्याला थोड्या तुपामध्ये भाजायचे. सूर्यफूलची बी आणि टरबूजची बी आहे, ती पण आता मी काढून घेते. भाजली आपली, बघा छान फुगल्या जाते. ते तूप टाकूनच आपल्याला भाजायचे. आणि नंतर आपल्याला हे सर्व काळे तीळ, सफेद तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे. वरती असे तडतडायला लागले का ते भाजल्या जातात. काढून घ्यायचे आपल्याला एका प्लेटमध्ये. मखाना पण आपल्याला 1 वाटी घेतला आहे मी, ते पण आपल्याला तूप टाकून भाजायचं आहे. आणि छान कडक होऊस तर आपल्याला भाजायचं आहे, कारण मिक्सरमध्ये आपल्याला पटकन बारीक होईल असं. आता मी एक वाटी, मोठी वाटी घेतली थोडी, ते खोबरं घेतलं आहे, ते पण भाजून घेतलं आहे छान. आणि एक छोटी वाटी मी खारीक घेतली आहे. आपण त्याच्यामध्ये खजूर पण वापरू शकता. खारीक मी बारीक करून घेतली आहे, सुकी खारीक आहे, ती छानपैकी भाजली आहे. आता तोपर्यंत आपण आता ते तूप होतं ना काढून ठेवलं, तेच तूप मी कढईमध्ये टाकलं आहे. आणि गूळ टाकलं. 1 वाटी एक वाटी मी गूळ टाकला आहे. खोबरं ज्या वाटीने घेतलं ना त्याच वाटीने आपण गूळ घ्यायचा आहे आणि वितळून घ्यायचा. लवकर वितळण्यासाठी 2 चमचे मी पाणी टाकलं आहे. फक्त वितळून घ्यायचं, आपल्याला पाक करायचा नाही. हे तुपाचा चमचा त्याच्यामध्ये मिक्स करून घेते तूप. आणि आता सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एका जाड बारीक करायचं आहे आपल्याला. मग मिक्सर कमी बंद चालू करून आपल्याला जाड बारीक तयार होतं. सर्व एकत्र करून मी जाड बारीक करून घेतलं आहे तयार. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आता मी एका कटोरीमध्ये मी काढून घेते. आणि आता इथं खोबरं आणि खारीक पण ती जाड बारीकच करायची आपल्याला. बंद चालू मिक्सर करून आपल्याला जाड बारीक होते तयार. तर असं करून घ्यायचे. एका कटोरीमध्ये मी काढून घेतले. आता मी डिंक पण ते बारीक करून घ्यायचं आहे एकदम ते आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ती खारीक होती असल्यामुळे ते डिंक चिटकला नाही, बघा. खारीक आणि खोबऱ्याचं होतं थोडं. हे पण याच्यामध्ये काढून घेते मी. आता सर्व एकत्र करून घ्यायचं आपल्याला. सर्व एकत्र झालं पाहिजे ना आपलं, असं सर्व एकत्र करून घ्यायचे. आणि आपल्या आराममध्ये 25 लाडू होतात छोटे. रोज 1 लाडू खायचा आपल्याला. केस गळतात आणि केसाला पण आपली 2 केस फुटल्या जातात, तर ते पण थांबल्या जातं त्यांनी. आणि गुळाचं आपण ते वितळून घेतलं आहे, ते गुळ आपल्याला पाक हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व असं मिक्स करून घ्यायचं आता हाताने मी. चला, हे बघू शकता तुम्ही. असे छोटे लाडू बनवायचे फक्त. आणि एकदम पौष्टिक असे हे लाडू आहे.
इथे छोटाले बनवायचे आणि रोज एक लाडू खायचा आपला. हे 25 ते 29 झाले माझे आत्ता लाडू एवढ्या ह्याच्यामध्ये. हे बघा एवढे झाले बघा. हे मुलीनं बनवले बघा. आता हे मी बनवले. हे बघा बघू शकता असे लाडू झाले बघा किती छान दिले आणि खायला इतकं चविष्ट लागतात ना आणि छान आहे. आवडतात. लाईक